नमस्ते मित्रांनो, सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण मध्य रेल्वेने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आता रेल्वेमध्ये प्रवास करताना आपल्याजवळ जर वेटिंग तिकीट असेल तर आपण रेल्वेने प्रवास करू शकणार नाहीत, कारण वेटिंग तिकीटवर आता प्रवास करणं मध्य रेल्वेने बंद केलेलं आहे. आपलं वेटिंग तिकीट असेल आणि आपण जर रेल्वेमध्ये जर बसलो तर आपल्याला टीसी खाली उतरवून लावेल किंवा पुढच्या स्टेशनवर आपल्याला खाली उतरावं लागेल. त्यामुळे आपल्याजवळ कन्फर्म तिकीट असेल तरच आपण रिझर्वेशनच्या डब्यामध्ये प्रवास करू शकणार आहोत. वेटिंगचं तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप वाढत आहे. त्यामुळे कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमध्ये खूप त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता मध्य रेल्वेने आता वेटिंगवरील प्रवाशांना रेल्वेमध्ये बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता वेटिंगचं तिकीट काढून आपण रिझर्वेशनच्या डब्यामध्ये प्रवास करू शकणार नाहीत. त्यामुळे 3-4 महिन्याआधी रिझर्वेशन कन्फर्म झालेल्या प्रवाशांनाच आता रेल्वेने सुखकारक प्रवास करता येणार आहे. पण यामुळे सामान्य प्रवाशांचे खूप हाल होणार आहेत. ज्यांना अचानक कुठे प्रवास करायचा आहे त्या प्रवाशांचेही खूप हाल होणार आहेत. रेल्वेने LHBकरणाच्या नादामध्ये जनरल डब्यांची संख्याही खूप कमी केलेली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आता प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. आधी लोक काही कारणामुळे, कुठल्या अडचणीमुळे वेटिंगचं तिकीट काढून रिझर्वेशनच्या डब्यामध्ये कुठे खाली बसून, कुठे कोपऱ्यात बसून प्रवास करता येत होता. तोही आता रेल्वेने बंद केला. तर अचानक कुठे प्रवास करायचा असेल तर प्रवाशांनी काय करावं हा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. जनरल डब्याची संख्या कमी असल्यामुळे जनरलमध्येही पाय ठेवायला जागा नसतो. मग सामान्य प्रवाशांसाठी रेल्वेने काहीतरी उपाययोजना करावी, किंवा जनरलची एक स्पेशल ट्रेन सोडावी किंवा स्लीपर डब्यांची ट्रेन सोडावी. त्यामुळे सामान्य प्रवाशांचा किंवा अचानक निघणाऱ्या प्रवाशांसाठी काहीतरी फायदा होईल. सामान्य लोकांसाठी भारतीय रेल्वे प्रत्येक वेळी सज्ज असते, पण अशा निर्णयामुळे सामान्य प्रवाशांना खूपच त्रास होणार आहे. AC डब्यांची संख्या वाढत आहे, स्लीपर डब्यांची संख्या कमी होत आहे, जनरल डब्यांची संख्या कमी होत आहे. मग सामान्य प्रवाशांनी प्रवास करायचा तरी कसा हा मोठा प्रश्न आहे. नांदेड पनवेल एक्सप्रेस ही जेव्हा ICF कोचमध्ये चालायची त्यावेळेस या गाडीला 21 कोच होते. आता LHB केल्यानंतर या गाडीला फक्त 16 कोच आहेत. मग हे कोचची संख्याही कमी झाली, जनरल डब्यांची संख्या कमी झाली, स्लीपर डब्यांची संख्या कमी झाली. मग सामान्य प्रवाशांनी प्रवास करायचा तरी कसा हा मोठा प्रश्न असतो. LHBकरण करता खूप छान गोष्ट आहे, पण डब्यांची संख्या कमी करणं हे प्रवाशांच्या हिताचं नाही. सुरुवातीला 11 स्लीपरचे डबे घेऊन ही गाडी चालायची, ती गाडी आता फक्त 5 स्लीपरच्या डब्यांसह धावत आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल वाढले. जनरल डब्यांची संख्याही 4 वरून 2 करण्यात आली. मग यामध्ये सामान्य प्रवाशांनी कसा प्रवास करायचा हा मोठा प्रश्न उभा राहतो. 21 डब्यांची गाडी आपण 16 डब्याची करता, त्याच्यामध्ये 6 डबे कमी करता. मग सामान्य प्रवाशांसाठी आपण काय सुविधा देणार आणि कशी रेल्वे चालवणार, आणि वेटिंगवरील प्रवाशांनाही आपण प्रवास करू देत नाही. यामुळे सामान्य प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करायचा की नाही हा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे रेल्वेने निर्णय घेताना खूप विचार करावा. किमान रेल्वेच्या डब्यांची संख्या वाढवावी किंवा स्लीपर डब्यांची संख्या वाढवावी. काहीतरी सामान्य प्रवाशांसाठी आधी उपाययोजना करून आपण निर्णय घ्यावा ही प्रवाशांची अपेक्षा आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशीही खूप आनंदाने प्रवास करू शकतील. कुणीही फुकट प्रवास करत नाही, पैसा देऊन प्रत्येकजण प्रवास करतो. मग प्रवाशांसाठी रेल्वेने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे आणि हे रिझर्वेशनचं आणि वेटिंगचा फंडा मिटवला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळेल अशी व्यवस्था रेल्वेने केली पाहिजे. रेल्वेचं जाळं हे जगामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. मग आपण रेल्वे डब्यांची संख्या वाढवा किंवा रेल्वे वाढवा, काहीतरी करा, पण प्रवाशांना वेटिंगपासून मुक्त करा. आपल्याला वेटिंग मुक्त रेल्वे चालवायची आहे तर आपण वेटिंग तिकीट देणंही पूर्णपणे बंद करा. त्यामुळे प्रवाशीही ताटकळत राहणार नाहीत, त्यांना दुसरा पर्याय काहीतरी सुधरेल. आपण वेटिंगचं तिकीट देता आणि प्रवाशांना वेटिंगमध्ये बसूही देत नाही, हा रेल्वेचा दुटप्पीपणा रेल्वेने कमी केला पाहिजे. रेल्वेला पैसाही पाहिजे आणि रेल्वेला प्रवाशीही पाहिजेत. मग रेल्वेने काय पाहिजे हे आधी ठरवावं आणि प्रवाशांसोबत असा खेळ खेळावा. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांचे धन्यवाद.